हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेतल्या विद्यार्थ्यांना पाणी मिळावं यासाठी अनोखं आंदोलन करण्यात आलंय। शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी साडी नेसून डोक्यावर घागर घेऊन आंदोलन केलं। वडगाव इथे हे आंदोलन करण्यात आलं आणि इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचं पाणी मिळत नाहीये। शालेय व्यवस्थापन समितीनं ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी केली, मात्र स्थानिक प्रशासनानं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं। अखेर या सुस्त प्रशासनाची झोप उडवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी चक्क साडी नेसली, कमरेवर घागर घेतली आणि रस्त्यावर उतरून हे अशा प्रकारचं अनोखं आंदोलन केलं। आपल्या चिमुकल्यांची पाण्यासाठी होणारी ही सगळी तडफड पाहून अध्यक्षांवर हे असं आंदोलन करण्याची वेळ आली। आता तरी या निर्दयी प्रशासनाला जाग येणार का? विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पिण्याचं पाणी मिळणार का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे। 3 महिने झालं हे काही ऐकायलाच तयार नाहीत। आज 1 महिना झालं हातपंप नवीन बोर पाडलेला आहे शाळेमध्ये त्यांनी, परंतु 1 महिना झालं बोर पाडून की त्यामध्ये अजूनही त्या बोरमध्ये मोटार बसवलेली नाहीये आणि एकूण तिकून कसं तरी हातपंप शाळेच्या बाहेर 50 मीटरवर एक हातपंप होता। त्या हातपंपानं विद्यार्थी विंट्रोलच्या वेळेस, शालेय पोषण आहाराच्या वेळेस, जेवण झाल्याच्या नंतर दुपारा हातपंपावर पाणी पिण्यासाठी जात होते, परंतु तोही हातपंप आज 20 ते 25 दिवस झालं उकळून ठेवलेला आहे।